होते वर्धन राईट मोर द विकेट. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकाची पहिला चेंडू सौरभ सिंग साठी आणि पहिला चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर मिड विकेटला चौकार. कणकणीत दणदणीत चौकार. सुरुवात छान डीजे. टिपिकल ब्रँडेड फटका. फलंदाज 2 बॉल. पहिला चौकार दुसरा षटकार. षटकातील तिसरा बॉल स्ट्राईकला सौरभ. स्लोवर वन हा देखील फुलटॉस आर पार चेंडू सीमा पार खणखणीत दणदणी षटकार. सुरुवात छान पाहायला मिळते. 87 धावांची गरज आहे. सेमीफायनल दुसरा यानंतर सुरू होणार आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. आता व्हॉट अ शॉट पॉइंट. अजून एक चौकार. ताकत भी है नजाकत भी बलवान भी है बुद्धिमान भी. 4 रन. बहुत ही बढ़िया. सिंग चीचा हो कव्हरला येऊ शकला असता. ज्या पद्धतीने ट्राय करत होते निश्चितपणे तो चेंडू. शेवटचा बॉल आता या षटकातील. आतापर्यंत धावसंख्या टोटल 20. पुढचा चेंडू आणि कोणीच नाही आहे त्या ठिकाणी. बघूया डीप दरम्यानच्या दिशेने जात आहेत अभिजित मोहिते. 1 धाव पूर्ण केली आणि संधी मात्र जोपर्यंत पंचांकडे दाद मागितले ते 2 धावा पूर्ण सहज. डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. रिस्क घेण्याची काही गरज नाही. 1 धाव आली असती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती. मात्र 2 धाव होत्या. ट्राय करायला गेले. चूक होता कामा नये. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर अभिजितने बॉल कव्हर केला थ्रो केला आणि जोपर्यंत डायरेक्ट थ्रो होईपर्यंत 2 धावा धावसंख्या 22 पहिल्या ओव्हरमध्ये. पाण्याची बाटली 4 ओव्हर्समध्ये 65.
बॉल डॉट. स्ट्राईक घ्यावी लागणार आहे. दोघांना एकमेकांशी बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. प्रत्येक बॉल कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल प्रत्येक ओव्हर. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तोच विचार करत असेल. ज्यामध्ये 87चं टार्गेट आहे. पुढचा चेंडू पुन्हा इथं प्रमोद साडी. आता मात्र संधी आहे. खेळाडू येतोय कामेश. व्हॉट अ कॅच. सुंदर. खूप लेट सोनं करावं लागणार आहे. विनसाठी खेळावं लागेल गॉडविनला, कारण सुरुवात छान दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20चा स्टार्ट. टोटल 22 आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर निश्चितपणे 20, त्यानंतर डॉट, नंतर 2, एकूण 22, त्यानंतर 2 चेंडू डॉट. पुढचा चेंडू स्लोवर 1. चेंज ऑफ पेस चांगल्या प्रकारे आपण पाहिला. जो ऑफस्टमच्या बाहेरून त्या ठिकाणी आपण पाहिलेला, आणि जोपर्यंत चेंडू खेळायला गेले डॉट चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय शुभम. राईट मोर द विकेट गॉडविन. हा देखील चेंडू जलद गतीने कॉट बिहाइंड. खेळाडू बाद गॉन. अजून एक विकेट. होत्या 1 रन दिली होती आणि स्ट्राईकला आणावं लागणार आहे. मगाशी देखील मी तेच म्हटलं की 1 रन काढून सौरभला आणावं लागेल तुम्हाला स्ट्राईकला. आता मात्र शेवटचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज होतोय शुभम. स्ट्राईकला मकरंद गावडे, महत्वाचा खेळाडू संघाचा, आणि या जोडीवर सर्व काय अवलंबून राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 22चा स्टार्ट होता. सुरुवात सज्ज होतोय शुभम. स्ट्राईकला मकरंद साठी पुढचा चेंडू
आणि हा देखील चेंडू डॉट. 3 विकेट मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या होत्या शुभम सांगळे. अप्रतिम. स्ट्राइक पर लेकर दोन षटकार. धावसंख्या 34. तीन बॉल 3 षटकार. एक जण स्ट्रोक खेळायला गेले आणि निश्चितपणे त्या ठिकाणी विकेट गमावून बसले आणि मेडन ओव्हर दुसरी आली. आणि आता 3 बॉलला 3 षटकार. वन मॅन आर्मी. झुंजार खेळी, झंझावती खेळी आपल्याला पाहायला मिळते. स्वतः फलंदाज कर्णधार साजेशी खेळी करत असताना आपण पाहतोय. 87 या ठिकाणी ज्या प्रकारची बॅटिंग करतायत कमी आता दिसत आहेत, कारण फक्त 47 धावांची आता गरज आहे. 40 झालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. निश्चितपणे कमबॅक करण्यासाठी ज्या प्रकारे आपण पाहतोय 87 टू विन. 3 बॉल बाकी. सज्ज होते सौरभ. अजून एक षटकार. 4 बॉल 4. बघूया रेकॉर्ड होणार का. हॅट्रिक झालेले आहेत. मेडन ओव्हर
1-4 Received on phone. टाळू सौरभ सिंग CPLचा पहिला खेळाडू ठरतोय ज्याच्या नावावर 100 धावा लागलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या. फर्स्ट प्लेयर who scored 100 runs in this year CPL 2025 सीझन 4. बघूया रेकॉर्ड होणार का. 6 बॉलला 6, 4 बॉल 4 आलेले आहेत. 2 बॉल्स अजूनही बाकी आहेत. 14 चेंडू 41 धावांची गरज. 41 रन्स रिक्वायर्ड. 14 बॉल्स. 2 इम्पॉर्टंट ड्रीम बॉल टाकावे लागणार आहेत. बॅट्समन देखील तयार आहेत. शॉर्ट स्लीप पॉइंट आता आपण पाहतोय. एक शॉट थर्ड मॅन फ्लाइंग स्लीप. बॅकवर्ड पॉइंट कव्हर. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन. डीप स्क्वेयर लेग डीप मिड विकेट. सौरभ सिंह चीचा है तो मुमकिन निश्चित तौर पर है जो हो सकता है और बिल्कुल. आणि पंचांचा इशारा येतोय. नो आहे. फ्री हिट स्ट्राइक. नाही नाही स्वतःवरती नाराज आहे कारण हा देखील फुलटो आता दाखवते ड्रिल करून. मुमकिन है, संभव है. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चितताओं का खेल. धाव संख्या टोटल 48 झालेली आहे. अजूनही धावांची गरज आहे मॅक्झिमम रन्स करण्यासाठी. स्ट्राइक निश्चितपणे. मात्र फ्रीटचा बॉल. फ्रीट आणि या चेंडूवर वॉट अ कॅच. नाही फ्रीट आहे. कव्हरला ज्या पद्धतीने झेल पकडला लगेच थ्रो केला आणि स्ट्राइकवर आता पुन्हा एकदा तोच येतोय. बघूया खूप काही घडतं या ओव्हरमध्ये. 4 बॉलला 4 षटकार. त्यानंतर 9 धावून 1 2 त्यानंतर 1. 24 आणि 3 27 आले त्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 27. शेवटच्या बॉलला 6 आले तर 33. बघूया एकूण धावसंख्या आपण पाहतो 49 49. 37 आणि 38 अजूनही पाहिजेत. 13 बॉल शक्य आहे. बल्लेबाज सौरभ सिंह है तो बिल्कुल मुमकिन है, संभव है. काही घडू शकतं. क्रिकेट आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग करतोय अप्रतिम. दुसऱ्या पर्वामध्ये अशाच प्रकारची बॅटिंग केली होती याने जेव्हा अजय 11 संघ विजेता ठरला होता. एरिया वाईज सेक्टर वाईज. ओ टेन्शन टेन्शन टेन्शन. बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन. आणि ओव्हर कॅन्सल. ओव्हर कॅन्सल. 2 बिमर फ्रीट. ओव्हर कॅन्सल. आणि आता नवीन बॉलर येणार 1 बॉल टाकायला. बघूया कोण येणार तो बॉलर. फ्री हिट. बघा वरती उडी मारून देखील वरती गेला असता. धावसंख्या टोटल 50. धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये 37. 37. 13 बॉल 37. फ्री हिट. नक्कीच फ्री हिट आहे. बघा आता मकरंद म्हणते तू अशी उडी मारून मारला असता तरी गेला असता कारण तुझी बॅट लागलेली आहे. 13 बॉलमध्ये 37. फक्त 6 षटकारांची गरज आहे आणि हा फ्रीटचा बॉल इम्पॉर्टंट. फ्रीटचा बॉल. 13 चेंडू 37 धावांची गरज. कधी घडलं नाही ते घडणार का. काही घडू शकतं. 13 चेंडू 37 धावांची गरज आणि आपला आवडता फटका. निश्चितपणे चेंडू 6 धावा. व्हॉट अ शॉट. आता 12 बॉल 31. 31. ची धावसंख्या 56. त्यातल्या 50 याच्या अब तक 56.
आणि जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग या अगोदर प्रणय कोळी, त्यानंतर विवेक भंडारी 49, सौरभ सिंग, जे जे आयकॉन खेळाडू आहेत, जे जे कॅप्टन आहेत, जे जे आयकॉन खेळाडू आहेत, ते खऱ्या अर्थाने बॅटिंग करत आहेत. आणि जेव्हा 87 झाली तेव्हाच मी म्हटलं होतं की सौरभ सिंग आहे, प्रमोद खेतले आहे, मकरंद गावडे आहे, यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे, असं नाही आहे. मात्र क्रिकेट आहे. आता 12 चेंडू 31, फक्त 5-6 पाहिजे 12 मधले, आणि तेच या ठिकाणी करावं लागणार आहे. जे दुसऱ्या ओव्हरमध्ये घडलं नाही ते आता करावं लागेल निश्चितपणे सौरभ सिंग चिचाला आणि मकरंद गावडेला. मॅक्झिमम आपल्या इन्फॉर्म बॅट्समनला स्ट्राईकवर आणावं लागेल. जिथे मोठा फटका मिळत नाही तिथे सिंगल काढून आणावं लागेल. जिथे मोठा फटका आहे तिथे मोठे फटके खेळावे लागतील. मात्र बघूया, शुभम सांगळे युवा खेळाडू, या अगोदर मेडन ओव्हर टाकलेली, 3 विकेट घेतलेले, तो त्या ठिकाणी सज्ज होतोय. अतिशय महागडा आपण पाहतोय हा खेळाडू या CPL मधला, आणि जेल सुटलेला आहे. चाचू किरण निकम यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी मकरंद गावडेच्या 500 रुपये किरण निकम चाचूकडून. प्रत्येक षटकारासाठी किरण निकम यांच्याकडून मकरंद गावडेला 500 रुपये. पहिल्या बॉलवर 1 रन, 30 धावांची गरज, 11 चेंडू. गोलंदाज सज्ज तो म्हणजे शुभम, आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे 50 धावांवर नाबाद खेळी करणारा सौरभ सिंग चिचा. आता मात्र खाली राहिलेला चेंडू, चेंडूला खेळून काढलेला आहे. वर्धन मोहिते त्या ठिकाणी येतोय, आणि चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. थ्रो आला होता मात्र त्या ठिकाणी बॅकअपला खूप उशिरा आले. वरून टप्पा पडून गेलाय. टेनिसचा बॉल आहे, बाउन्स होतो आणि 2 धावा. एक चांगली गोष्ट आहे, स्ट्राईकला ते आलेत आणि आता धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर 1 आले, दुसऱ्या धाव 2 आले दुसऱ्या चेंडूवर. 59, 59. अजून 29 धावांची गरज, 8 बॉल. गोलंदाज सज्ज होते शुभम. सॉरी 10 बॉल आहेत, 4 बॉल बाकी आहेत, 2च बॉल झालेत 10 बॉलमध्ये. आणि आता वॉट अ शॉट, हा पण बघा, याची रील होणार. आडव्या बॅटने नाही, पूर्ण बॅट दाबली आणि ज्या पद्धतीने खेळतात त्या पद्धतीने जबरदस्त षटकार. हा जर फटका तुम्ही पुन्हा एकदा आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर बघा, ज्या पद्धतीने काही गोष्टी आपण अशा खाली दाबतो त्याप्रमाणे त्या चेंडूला अक्षरशः सरळ बॅट घेऊन दाबली, पूर्णतः दाबलं होतं खाली आणि समोर आला तो षटकार. एक आपण मगाशी सुपला पाहिला होता सुजितचा, एक आपण हुक पाहिला होता विवेकचा, आणि आता हा फटका. 22 धावांची गरज. पुढचा चेंडू स्लोवर 1 बाहेर. अजून एक जबरदस्त डेंजर बॅटिंग. आठ बॉल 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा, आणि चारकोप प्रीमियर लीगचा हा 4थ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. सौरभ सिंग चिचा, व्हॉट अ बॅटिंग. 71 मधले त्याचे जवळपास 70 आहेत. 71 मधले त्याचे 65 आहेत. 65 आहेत. जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या ओव्हरमध्ये जे घडलं ते जर घडलं नसतं तर मला वाटतं आता मॅच संपली पण असती. धन्यवाद.
कॉफी चहा बदल क्या बात है, क्या बात है। ये पारी सभी को यादगार रहेगी, शानदार पारी। 8 चेंडू 16 धावांची गरज। शुभमचा पुढचा चेंडू सौरभसाठी आणि चौकार हा देखील येतोय, संघाला देतोय आकार, हा येतोय चौकार। धावा 5 बॉल्स मध्ये आणि धावांची गरज आहे 12। 7 बॉल। जबरदस्त क्रिकेट, सीपीएलचं चौथं पर्व गाजवतोय सौरभ सिंग चिचा। गोलंदाज सज्ज होते, शेवटचा बॉल सौरभ साठी आणि आता मात्र संधी खेळाडू त्या ठिकाणी आणि झेल सुटलेला आहे। खूप दूर वरून प्रयत्न केला मात्र गॅरी सर यांच्याकडनं पारितोषिक आहे। जर चिचाने मॅच जिंकून दिली तर 5000 रुपये गॅरी इनकी तरफ से। गौरव सेठी संघाचे संघ मालक, सामना जिंकून दिला तर 5000 रुपये खेळाडू सौरभ सिंग चिचाला। व्हॉट अ बॅटिंग। आताचा एक, आताची फक्त एक आहे। खूप प्रयत्न केला निरंजनने। 6 चेंडू 11 धावांची गरज। व्हॉट अ बॅटिंग। वैयक्तिक 72 धावा आहेत। 18 चेंडू मध्ये 72 धावा, नॉट आउट आहे। 9 षटकार 3 चौकार। जर ही मॅच जिंकून दिली चिचाने तर अक्षय जाधव यांच्याकडनं 5000। संघ मालक टीम ओनर गौरव गॅरी गौरव सेट्टी यांच्याकडून 5000 सौरभ सिंग चिचाला। उपांत्य फेरीचा सामना सेमीफाइनल। 87 रन जीतने के लिए 87। पहाड़ को चीर कर रास्ता बनाना था, मुमकिन बिल्कुल नहीं था, लेकिन इन्होंने अनहोनी को होनी किया है। बल्लेबाज सौरभ सिंग चिचा छा गए गुरु। 6 चेंडू 11 धावांची गरज, मात्र मॅच अजूनही आहे, काही घडू शकतं। क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी। मात्र ज्या पद्धतीने हा खेळाडू खेळतोय याच्या विकेटसाठीच प्रयत्न करावा लागणार आहे, तो म्हणजे संघ आपण पाहत आहोत। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्या प्रकारचं क्रिकेट आहे। जुनो जुनो युनो जुनो संजू पांडे यांच्याकडून मॅच जिंकून दिली तर सौरभ सिंग चिचासाठी 1000 रुपये लगेच जीपे। अक्षय जाधव यांच्याकडनं 5000, गौरव शेट्टी यांच्याकडून 5000। 6 चेंडू 11 धावांची गरज। सगळ्यांचे फोन येत आहेत, मोबाईल घेऊन सगळ्यांचे नाव लिहून ठेव। चलो गेंदबाजी केले निरंजन त्रिवेदी काना। पहिला बॉल, धावांची गरज। 6 चेंडू मध्ये 11 सौरभ साठी आणि आडव्या बॅटने मारलेला फटका चेंडूवर खेळाडू येणार आहे तो म्हणजेच वर्धन। चांगला थ्रो। 5 चेंडू 10 धावांची गरज। 5 चेंडू 10 धावांची गरज। निरंजन त्रिवेदी कान्हा, स्ट्राइकला मकरंद गावडे। सेमीफायनल पैसा वसूल क्रिकेट, पहिला सेमीफायनल पैसा वसूल क्रिकेट। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। एक डीप कव्हर आपण पाहतोय। पॉइंट चालणारे बसलेले होते ते आता उठलेत, जे पुढे जात होते ते मागे जात आहे, जे मागे होते ते पुढे आलेत। काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासाठी 5 चेंडू 10 धावांची गरज। यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना AR11 विरुद्ध सहकार सुपरस्टार। सहकार सुपरस्टार आपण काय घेतलंय, प्रणय कोळी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सहकार सुपरस्टारने।
पुढील मॅच मध्ये चला लवकर सामना सुरू करायचा आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला मकरंद गावडे. स्टॉलॉनला आपण पाहतोय वरती. डीप कव्हरला निखिल. पॉइंटला नाही, थोडं मागे जातोय. डीप स्क्वेअर लेग आतमध्ये येत आहेत. त्या ठिकाणी विजेश आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला मकरंद. पुढचा चेंडू अलंग विथ द कार्पेट मारलेला फटका समोरच्या दिशेला. 1 धाव विवेक भंडारी. 4 बॉल 9 धावांची गरज. पहिल्या 2 बॉलला 2 सिंगल. मॅच जिंकून दिली तर गौरव शेट्टी यांच्याकडून 5,000. अक्षय जाधव यांच्याकडनं 5,000. जुनोचे प्रोप्रायटर्स संजीव पांडे यांच्याकडून 1,000 रुपये. मकरंदच्या प्रत्येक षटकारासाठी किरण निकम चाचूकडून 500 रुपये. सर्व काही प्राइजेस आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला सौरभ. 4 बॉल 9. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय षटकार. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम. किती पण येऊ दे समोर एकटा बस. अकेले का दम हम देख रहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. यस, अकेला बस. यस, शंभू 11ला शिकण्यासारखं खूप काय आहे या स्पर्धेतून. आपण पाहतोय 3 बॉल 3 धावांची गरज. स्ट्राईकला तयार. पुढचा चेंडू. ओ यॉर्कर. आणि आता 2 बॉल मध्ये 3. अतिशय अटीतडीचा सामना. काय घडणार, काय बिघडणार, कोण बनणार हिरो. 2 चेंडू 3 धावांची गरज. पैसा वसूल. CPL 2025 सीझन 4. रॉयल स्ट्रायकर्स पोहोचणार फायनल मध्ये की रॉनिथ 11. 2 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे निरंजन त्रिवेदी. पुढचा चेंडू विजयी फटका. आणि 1 मॅन आर्मी. का जोरदार टाळ्या होत्या सौरभ सिंग चीचा. 1 मॅन आर्मी अकेला खड़ा है बस. अकेला बस दम. बहुत ही बढ़िया विकेट. संजीव पांडे यांच्याकडून 1,000 रुपये. गौरव शेट्टी यांच्याकडून 5,000. अक्षय जाधव यांच्याकडून 5,000 रुपये. व्हॉट अ बॅटिंग. 1 मॅन आर्मी. सौरभ सिंग चीचा.